विद्यार्थ्यांनो, इयत्ता 8वीमधून आपण इयत्ता 9वीमध्ये प्रवेशित झालात आणि इतिहास व नागरिकशास्त्र असा विषय असलेला आपलं पुस्तक यावर्षी आपल्यासमोर इतिहास व राज्यशास्त्र या नावाने आलेलं आहे. आपण आज इतिहास व राज्यशास्त्र या इयत्ता 9वीच्या पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत. कोणत्याही पुस्तकाचं महत्त्व जाणून घेत असताना आपण पुस्तकाचे बाह्यरंग आणि पुस्तकाचं अंतरंग हे पाहिलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला त्या पुस्तकाचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं. इतिहास राज्यशास्त्र या पुस्तकाचं महत्त्व जे आहे ते आपण त्याच्या मुखपृष्ठावरून समजून घेऊया. निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवरती असणारं हे वेगवेगळ्या चित्रांचा या ठिकाणी आपण जर बघितलीत तर आपल्याला ट्रॅक्टर, शेतकरी अशा प्रकारचं एक फोटो दिसतोय, चित्र दिसतंय. भारताचा कृषी व्यवस्था कशी आहे आणि त्या संदर्भातली माहिती इथे या आपल्याला करायची आहे. त्यानंतर उपग्रह तंत्रज्ञान यामध्ये केलेला भारताचा प्रवास याविषयीचा अभ्यास आपल्याला यावर्षी करता येईल. विश्वचषक 1983 साली आपण जिंकलेला होता आणि क्रीडा क्षेत्रामध्ये नेत्रदीपक अशी कामगिरी केली होती. आपल्या सर्वांसाठी असणारी ही गौरवशाली घटना आहे. तर क्रीडा क्षेत्रामध्ये भारताने कोणकोणत्या गोष्टी केल्या आहेत, शासनाची धोरणं कोणती आहेत याचा अभ्यास आपल्याला यावर्षी करायचा आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी टपालाचं एक तिकीट पाहतो आहोत. त्याच्यानंतर खाली माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण या क्षेत्रातलं एक चित्र पाहतो आहोत. म्हणजे या क्षेत्रामध्ये दळणवळण, दूरसंचार, माहिती या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती आणि शासनाची धोरणं आपल्याला अभ्यासता येतील. 2 चित्र आपल्याला इथे दिसतात. पारंपरिक वेशभूषेमध्ये असलेल्या महिला आणि आधुनिक वेशभूषेमध्ये असलेल्या महिला इथे दाखवलेल्या आहेत. तर भारतीय महिलांनी कशा प्रकारे प्रगती केलेली आहे हे दाखवणारी ही 2 छायाचित्र आहेत. त्यानंतर एक अग्निबाणाचं छायाचित्र आहे की ज्यामुळे भारताची संरक्षण व्यवस्था कशा प्रकारची शक्तिशाली आहे ही माहिती विद्यार्थ्यांना कळावी. आपल्या संरक्षण व्यवस्थेची सज्जता आपल्याला लक्षात यावी यासाठीचा हा प्रयत्न आहे. यानंतर नाण्यांची 2 चित्र दाखवलेत. भारताची अर्थव्यवस्था कशा प्रकारची आहे, भारताची आयात निर्यात, भारतामध्ये चालणारे अंतर्गत उद्योग व्यापार याविषयीची माहिती आपल्याला या पुस्तकातून करून घ्यायची आहे. त्यानंतर फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही एक संघटना आहे, संस्था आहे. अशा प्रकारच्या विविध संस्था, संघटना मनोरंजनाच्या क्षेत्रात कार्य करतात. मनोरंजन हा सुद्धा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तर भारतामध्ये कला, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्राच्या संदर्भात कोणकोणत्या गोष्टी घडत गेल्या त्या प्रत्येकाच्या मागचा इतिहास आपल्याला यावर्षी शिकायचा आहे. पुढच्या पृष्ठावरती जर आपण बघितलं की मान्यतेचा या ठिकाणी वरती क्रमांक दिसतो आहे, मध्ये इतिहास व राज्यशास्त्र हे शीर्षक दिसतंय आणि सगळ्यात तळाला जो दिसतोय तो QR कोड दिसतोय. त्या QR कोडला आपण स्कॅन केल्यानंतर आपल्याला पाठ्यपुस्तकाच्या अध्ययनासाठी असलेल्या उपयुक्त लिंक किंवा लिंक्स आणि URL अभ्यासता येतील की ज्यामुळे आपला अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तर विद्यार्थ्यांनी या ज्या लिंक आहेत त्या स्कॅन करून त्याचा अभ्यास करायला हरकत नाही. यानंतर आपल्याला इथे दिसेल की महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने या पुस्तकाची निर्मिती करत असताना ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यामध्ये इतिहास विषय समिती, नागरिकशास्त्र विषय समिती, इतिहास व नागरिकशास्त्र अभ्यास गट, लेखक, मुखपृष्ठ व सजावटकार, नकाशाकार, अक्षर जुळणी करणारे, संयोजक, निर्मिती आणि प्रकाशक या सर्वांचं योगदान याच्यामध्ये मोलाचं आहे. ते आपल्याला माहिती असावं यासाठी या पृष्ठाचा समावेश केलेला आहे. आपण सर्वांनी हे पृष्ठ जरूर वाचावं की ज्यांच्या योगदानामुळे एवढं सुंदर पुस्तक आकाराला आलं आणि आपल्या हातात आता आलेलं आहे. अतिशय रंगीबेरंगी छायाचित्र असणारं आणि सुंदर अशा प्रकारचं पुस्तक यांनी निर्माण केलं. आपण खरंच त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की आपल्याला खूप शिकताना रंजकता येणार आहे, छान वाटणार आहे, आनंद वाटणार आहे आपल्याला. तर हे पृष्ठ जे आहे ते विद्यार्थ्यांनी जरूर अभ्यासायचा आहे. शालेय परिपाठाचा एक भाग म्हणजे भारताचं संविधान उद्देशिका आपण रोज वाचतो. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये
व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत। ही उद्देशिका आपण आपल्या शाळेमध्ये दररोज वाचतो। आपल्या शाळेच्या दैनंदिन परिपाठाचा असलेला हा एक भाग आहे आणि विशेष म्हणजे इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास आपण करत आहोत। तर भारताच्या संविधानाची उद्देशिका आपल्याला राज्यशास्त्र या विषयात उपयुक्त ठरणार आहे। त्याचप्रमाणे आपलं राष्ट्रगीत आणि आपण प्रतिज्ञा रोज म्हणतो। राष्ट्रगीत यातून आपल्या राष्ट्राच्या प्रती आपण आपला आदर सन्मान व्यक्त करत असतो। प्रतिज्ञेमधून आपण एकात्मता शिकत असतो। आपली कर्तव्य कोणती आहेत याची आपल्याला जाणीव आपली प्रतिज्ञा निर्माण करून देते। आपण ही प्रतिज्ञा म्हणत असतो। तर राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा या सर्व विषयांच्या पुस्तकामध्ये समाविष्ट असतातच, तशाच या इतिहास या विषयाच्या पुस्तकामध्ये पण आहेत। आपण जरी घरी असलो तरी आपण राष्ट्रगीत म्हणायला हरकत नाही आणि आपण प्रतिज्ञाही म्हणायला हरकत नाही। तो आपल्या दैनंदिन सवयीचा एक भाग म्हणून आपण राष्ट्रगीत हे गायलं पाहिजे। यानंतर ही एक प्रस्तावना आहे की ही प्रस्तावना लिहिली आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे माननीय संचालक डॉक्टर सुनील मगर यांनी। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा शब्दांनी झालेली सुरुवात आहे। ही प्रस्तावना ही तुमच्यासाठी आहे, आमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे, कारण तुम्ही आणि पालकांनी ही प्रस्तावना जरूर वाचावी की ज्यामुळे आपल्याला हे पाठ्यपुस्तक कशा प्रकारे आकाराला आलेलं आहे आणि त्यामागची महाराष्ट्र राज्याच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाची काय योजना आहे हे आपल्याला लक्षात येईल। इतिहासाच्या अभ्यासाने भूतकाळाचे आकलन होते आणि वर्तमानाचे भान येते। ही शेवटची ओळ खूप महत्त्वाची आहे। वर्तमानाचं भान येण्यासाठी इतिहासाचा अभ्यास किंवा भूतकाळाचा अभ्यास आपल्याला खूप महत्त्वाचा ठरतो। अशा चांगल्या हेतूने हे पुस्तक तयार झालं। 28 एप्रिल 2017 अक्षय तृतीयेच्या दिवशी हे प्रकाशित झालेलं हे पुस्तक आहे। त्यानंतर आपण बघूयात शिक्षकांसाठी। जर विद्यार्थी आणि पालकांसाठी प्रस्तावना आहे तर शिक्षकांसाठी सुद्धा हा विषय आपण विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचवण्यासाठी शिक्षकांनी कोणते प्रयत्न केले पाहिजेत। मुलांना अभ्यास किंवा प्रकरणामध्ये असणारी क्लिष्टता कमी करण्यासाठी त्यांना नवीन उदाहरणे देऊन कठीण असलेल्या गोष्टींचं सामान्यीकरण करून शिकवण्यामधली रंजकता वाढवून अजून वेगवेगळी कौशल्य वापरून आपण आनंददायी शिक्षण कसं देऊ शकतो, विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काय करता येईल, यासाठी शिक्षकांना सुद्धा मोटिवेट करण्याचा, प्रेरणा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। शिक्षक आपला विषय प्रस्तुत करण्यासाठी विविध तंत्राचा आधार घेतात। जसा आता सध्याच्या काळामध्ये आपण वेगळ्या तंत्राचा आधार घेऊन शिकवत आहोत, तर अशा प्रकारे शिक्षकांना मोटिवेट केलेलं आहेच आहे। पुढचं पृष्ठ जे आहे ते अनुक्रमणिका आहे। त्यामध्ये स्वातंत्र्योत्तर भारत आहे 1961 ते इसवी सन 2000 या 39-40 वर्षाच्या कालखंडातला हा भारताचा आपल्याला अभ्यास आहे। इतिहासाची साधने, भारत 1960 नंतरच्या घडामोडी, भारतापुढील अंतर्गत आव्हाने, आर्थिक विकास, शैक्षणिक वाटचाल, महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण, विज्ञान व तंत्रज्ञान, उद्योग व व्यापार, बदलते जीवन भाग 1 आणि बदलते जीवन भाग 2 असे एकूण 10 प्रकरणं आहेत। ती 5-5 मध्ये विभागली गेली आहेत। पहिली 5 प्रकरणं एका सत्रात आणि 6 ते 10 ही दुसऱ्या सत्रात आहेत। उजव्या बाजूला असलेला जो QR कोड आहे तो स्कॅन केल्यानंतर आपल्याला या प्रकरणाच्या संदर्भात असणारी पूरक माहिती समजणार आहे। तर अशा प्रकारे आपण या पुस्तकाचं अंतरंग आपण समजून घेतलेलं आहे। आता जेव्हा आपण पहिलं प्रकरण शिकायला सुरुवात करणार आहोत तेव्हा आपल्याला आणखी नव्या गोष्टी समजतील आणि शिकणं किती छान आहे आणि किती नवनव्या गोष्टी आपल्याला समजतात याची आपल्याला खात्री पटल्याशिवाय राहणार नाही। तर ज्या ज्या सूचना दिल्या जातील त्या सर्व सूचनांचं पालन विद्यार्थ्यांनी वेळोवेळी करावं आणि जी माहिती आपल्याला
मोबाईलवरती, व्हॉट्सॲपवरती, मेलवरती पाठवली जात आहे ती संग्रही ठेवावी. बऱ्याचदा त्या PDF असतील तर त्या तुम्हाला उपयोगी पडतील.